नमस्ते शेतकरी मित्रांनो, आज 27 जानेवारी 2025 आहे. सावता महाराज आंबा बाग, आरण, तालुका माढा, जिल्हा सोलापूर या बँकेमध्ये आपल्या सावता महाराज आंबा बागेमध्ये वरवडे येथील प्रगतशील शेतकरी आणि राजकीय क्षेत्रातलं व्यक्तिमत्व बाळासाहेब पाटील, जे SM पाटील शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्रातलं जे एक वेगळं नाव होतं, त्यांचे चिरंजीव आपली बाग बघायला आलेत. आणि त्यांच्याबरोबर जगताप साहेब म्हणून आहेत, आकुंब्याचे आयरगावचे सोसायटीचे चेअरमन आहेत ते महादेव जगताप. पाटील साहेब, आमची बाग बघून आपण 2 तास आपण आपल्या बागेतनं फिरतोय. आमच्या शेतकरी बांधवांना आपण काय सांगाल की ही बाग बघितल्यावर तुम्हाला काय वाटलं नेमकं? बोला जरा. नमस्कार, मी ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील, माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आणि रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचं सदस्य आहे. आज आम्ही आमच्या गावापासून जवळ असणारे आदरणीय दत्तात्रय गाडगे सर यांनी आंबा बाग लावलेली आहे आणि शेतीमध्ये एक प्रकारची क्रांती केलेली आहे हे आम्ही ऐकून होतो. म्हणून आम्ही आज त्यांची बाग बघायला आलो. इथं आम्हाला असं दिसून आलं की एखादं उजाड माळरानसुद्धा तपश्चर्येनं एक हरित होऊ शकतं आणि त्याच्यातून प्रगती होऊ शकते, हे गाडगे सरांनी त्यांच्या प्रयत्नातून दाखवलेलं आहे. इथं आम्ही गेल्या 2 तासापासून फिरलो. इथं विविध प्रकारची झाडं आहेत. केवळ आंबाच नाही तर आंब्याची सुद्धा विविध प्रकार आहेत. याशिवाय जांभूळ असेल, तुमचा लिंबोणी असेल, इतर अनेक प्रकारची झाडं बागेमध्ये आम्हाला दिसून आली. आणि खरंच म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहून कुठल्याही रासायनिक औषधांचा वापर न करता एक कमी खर्चामध्ये एक अतिशय चांगल्या प्रकारची शेती, आंबा शेती गाडगे सरांनी केलेली आहे. आणि त्याचं निश्चितपणे आम्हाला कौतुक वाटतं. आमच्या गावाजवळचे असल्यामुळे निश्चितपणे आम्हाला कौतुक आहे. पण त्याचबरोबर खऱ्या अर्थानं ते सावता महाराजांचे देखील भक्त आहेत असं म्हटलं, किंवा सावता महाराजांचे सुद्धा गुण गाडगे सरांनी घेतलेले आहेत. कारण सावता महाराज देखील त्यांच्या शेतीमध्ये काम करत असताना त्यांनी एक चांगल्या प्रकारचा उपदेश समाजाला दिला. ते म्हणजे तुमच्या शेतीमध्येच किंवा तुमच्या कामामध्येच देव आहे, अशा प्रकारचा जो संदेश दिला. आणि ते देवाच्या ह्याच्यामध्ये अडकून न राहता त्यांनी माझं काम हाच माझा परमेश्वर म्हणले आणि चमत्कार घडला आणि पंढरपूरचा पांडुरंग त्यांना भेटायला आला. याच उक्तीप्रमाणे गाडगे सर देखील त्यांच्या काम हाच परमेश्वर समजून एक चांगल्या प्रकारची बाग इथं बघायला मिळालेली आहे. माझी शेतकरी मित्रांना एवढी विनंती आहे की आपण देखील इथं येऊन सरांच्याकडनं प्रेरणा घेऊन अशा प्रकारची शेती करावी. निश्चितपणे या देशातला शेतकरी समृद्ध होऊ शकतो. आणि खरं म्हणजे आदरणीय गाडगे साहेब हे आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे देखील भक्त आहेत. आणि साहेबांच्या नावानं त्यांनी एक व्हरायटी तिथं तयार केलेली आहे. आणि त्याचा जो आंबा आहे तो 3 किलोचा आंबा आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर निश्चितपणे आम्हाला लक्षात येतं की पवारसाहेबांनी या राज्यातल्या, या देशातल्या शेतकऱ्यासाठी जे काही केलं ते प्रत्यक्षात उतरवण्याचं काम गाडगे सरांनी केलं. तेव्हा मी सगळ्यांना विनंती करतो की आपण देखील त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन एक चांगल्या प्रकारची शेती करावी. एवढंच सांगतो आणि धन्यवाद. कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी, लसूण, मिरची, कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी म्हणणारे सावतामाळी. सगळ्या संतांनी नामात देव सांगितला आहे, ह्या संतांनी कामात देव सांगितला आहे. आणि त्यांच्याच ह्या पावनभूमीमध्ये आपण त्यांच्याच ह्या पुण्यनगरीमध्ये
त्यांचा वसा आणि वारसा घेऊन त्यांच्या वाटेवरनं चालणारा एक छोटा शेतकरी आहे. आपण या बागेत आलात, आमच्या शेतकरी मित्रांना 4 शब्द सांगितले त्याबद्दल धन्यवाद.